आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुमच्या दोघींमधले हे ताण, हे गैरसमज नकोच वाटतं. अनुच्या तब्येतीमुळे माझी कोंडी झाली. हे म्हणजे खऱ्या गोष्टी सांगता येत नाहीत आणि तुझ्यावर झालेला अन्याय मला बघवत नाही असं झालं. मॅडम शांत व्हा. अगं कशी शांत होऊ ग? तुला माहितीये तुझ्यात आणि अनुमध्ये गैरसमज निर्माण करायचा प्रयत्न करतोय आदित्य. आमच्या दोघींमध्ये तर त्यांनी भांडणं लावलेलीच आहेत. ही बिचारी अनु बळी पडते ग सगळ्याला. आता तिने मला काय सांगितलं माहितीये की स्वतः तर तुझ्याकडे येणार नाहीच आहे, पण मी सुद्धा तुझ्याकडे यायचं नाही. अगदी हळदी कुंकाला सुद्धा यायचं नाही. पण मला आपली भेट महत्वाची वाटली म्हणून आले मी. आपण तरी काय करणार ना मॅडम? आपले हात जे आता दगडाखाली घाऊ देतो. नाही नाही, असा मोकाटचा सोडायचा त्याला. त्याला कसा धडा शिकवता येईल याचा विचार कर सुंदरी. मला असह्य झालंय त्याचं वागणं आता खरंच. आई मला आधी तरी सांगायचं ना की तू येणार आहेस म्हणून. अरे तेच तर सरप्राईज होतं तुझ्यासाठी. मंगलताईंनी मुद्दाम सांगितलं होतं तुला सांगायचं नाही म्हणून. हे मजा असते रे त्यात. बरं का आदित्य, मी आज कशासाठी आली? सुंदरीच्या हळदी कुंकवासाठी. आणि सुनेच्या हळदी कुंकवाला सासू नको आहे. ठीक आहे चल. म्हणजे मी आता त्यांना जाताना बघितलं रिक्षाने. आपल्याकडे एवढ्या कार्स आहेत, त्यांना स्वतःला ड्राईव्ह करता येतं. बरं माझ्यासोबत जायचं नसेल तर त्यांच्याकडे स्वतःचं ड्रायव्हर सुद्धा आहे, पण त्या कोणाला काहीही न सांगता निघून गेल्या रिक्षाने. कुठे गेली असेल मम्मा? आणि तिची कार असताना ती रिक्षाने का गेली? पण मला कळत नाहीये न सांगता जाण्याचं कारण काय असेल. तिला काही लपवायचं आहे का माझ्यापासून? दादा. जी मॅम. तुम्हीच मम्मासाठी मगाशी रिक्षा घेऊन आला होतात ना? होय मॅडम. कुठे गेलीये मम्मा? ते त्यांना जवळच्या देवा जायचं होतं पण ते बंद होतं. तुम्हाला कसं माहिती? ते मी पण तिथंच जाणार होतो, पण ते मी ज्यावेळी गेलो ना त्यावेळी देऊळ बंद होतं. बहुतेक मॅडम दुसऱ्या देवात गेले असतील बघा. बरं ठीक आहे, तुम्ही जा. हा मॅडम. मम्मा सुंदरीकडे तर गेली नसेल ना? नमस्कार. थांब थांब. आदित्य बघतोयस काय? जोडीनं पाया पड. काय काय तुझं? उलट काय बोलतोय? पड पाय. अखंड सौभाग्यवती भाऊ. आज किती आनंद होतोय म्हणून सांगू. आज हा समारंभ होतोय. अगं माझ्या मनात किती दिवसाचं चाललं होतं हळदी कुंकू करायचं, पण जमलंच नाही. पण या निमित्तानं होतंय ना आज. खूप प्रसन्न वाटतंय बघ. कॉफी.
आई तुझं सामान आत ठेवूयात. ये चला तर माझा अंदाज खरा ठरला. आत्ता कळलं मला तुम्ही रिक्षा का केली ती. रिक्षा तुझा काही संबंध आहे इकडे? तुझ्याशी बोलतोय मी, सगळं कळलंच पाहिजे तुला ना. इकडे मध्ये मध्ये करायचं उगाच आपलं. जाऊ दे ना, ज्या गोष्टी तुला समजणार नाही त्यामध्ये का पडते. मला नाही समजणार. मला चांगलंच समजतंय. तो खरा नेकलेस तू चोरलास आणि त्यानंतर त्या जागेवरती खोटा नेकलेस ठेवलास. आणि आमच्यात अविश्वास निर्माण केलास. मला नाही समजणार. हा उगाच खोटं रचून सांगतेस. उगाच काही खोटं नाटक सांगू नको. फॅक्ट हाच आहे की हे सगळं नाटक तूच केलंस. अनुकडनं हार घेतलास, घेताना म्हणाली काय का आता मला कशाला देताय, मला नको करून घेतला. देताना खोटा हार दिला. तुला जरा लाज वाटते का नाही खोटं बोलताना? पुन्हा नीच आहेस, नीच. तुला अद्दल घडायची वेळ लवकरच येणार आहे. तो दिवस फार लांब नाहीये. तुला कल्पना नाहीये तू किती जणींच्या आयुष्याशी खेळतोय. एक मिनिट. मी तुम्हाला आधी पण सांगितलं की मी कोणाचं आयुष्य बर्बाद नाही केलं. ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्या. काय काय म्हणाला तू? घडून गेलं? तुझ्या आयुष्यातल्या इतक्या महत्वाच्या गोष्टी तुझ्या न कळत इतक्या सहज घडून जातात? खोटारडायस तू. हे समजत तू घडवून आणलेस प्लॅन करून. का तर आमच्या जीवाला त्रास होईल आणि तुझ्या जीवाला चैन पडेल. पण हे जे तू सुख भोगतोयस ना, हे जास्त काळ नाही टिकणार आदित्यराव. तुझ्या पापाचा घडा आता भरलाय. आमचा तळतळाट तर तुला लागणारच. तुम्हाला काय दुसरं टॉपिक नाही का तेच बोलत असतं? सुंदरी अगं ये 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 पैस पैस. मॅडम काय होतंय? हा अहो जरा गरगरल्यासारखं होतंय हो. अरे बापरे, बरं वाटतंय का? हा बघू. उमा उमा पाणी घेऊन ये. मॅडम काही नाही, ठीक आहे, सांभाळ. मला द्या, मी घेतो. हा हे घ्या. हे घ्या. हॅलो हॅलो काकू, कशा आहात तुम्ही? मी बरी आहे. आज तुम्ही कशा आहात? तब्येत कशी आहे तुमची? बरी आहे. काकू सुंदरी आहे का तिथे जवळ?
काय ना, मी मगासपासून तिला फोन ट्राय करते पण तिचा फोन लागत नाहीये. असल घरात असल. नाही म्हणजे मी बाहेर गेले होते ना, आत्ता आले घरी. मला माहिती नाही, बघते मी आतमध्ये जाऊन. हा असेल घरातच असणार. कुठं जाणार आहे ती? नवरा आलाय ना तिचा. नवरा आलाय तिचा? अहो पण तो दुबईला असतो ना. जावई बापू आलेत ना इथं, म्हणून ती पण खुशीत आहे. पण तुम्ही येणार आहात ना आज? म्हणजे सर बोलले ना तुम्हाला? कशाबद्दल? अहो म्हणजे आज हळदी कुंकू आहे ना घरी. मी सुद्धा मॅडमना फोन केला होता की. हो 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 अहो नक्की या बरं का, आम्ही वाट बघतोय समजे. हो, बरं वाटलं तर येते मी. काकू, सुंदरीचा नवरा आहे ना तिथे? म्हणजे आमची भेट होईल का? वय वय होईल की, या तुम्ही. बरं, ओके. हा ठेवते. का सुंदरी खोटं बोलली असेल की तिचा नवरा नाहीये म्हणून? नक्कीच काहीतरी काळबेर आहे. पण नाही, मी तर ठरवलंय जोवर सुंदरी मला खरं सांगत नाही तोवर मी तिच्या घरी जाणार नाही. बाकी सगळं बघितलं ना व्यवस्थित? चला आवरा. वय 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 ते ग्रामपंचायत. हा देऊन टाका तेवढं. हाय काय जाऊ तुम्ही इकडे काय करताय? अहो यो बायकांचा कार्यक्रम असतोय. अहो मी येणारच नव्हतो, पण आदित्यनं बोलवलं म्हणून आलो. अच्छा, आदित्यराव आलेत वय? हो आला ना, आईला घेऊन आलाय सकाळी. वय वय अशा कार्यक्रमाला कसं आहे, जेवढं गोत्र असेल तेवढं चांगलं असतं, आहे का नाही? दाजी मी काय म्हणतोय, सगळे आतमध्ये म्हणजे कार्यक्रम सुरू झालाय, आपण काय करायचंय? आपण जावई बापूंच्याकडे जाऊन बसू की. हा चल. सुंदरी, आज तू ही साडी नेस. ही साडी ही नको बाई. सरू तू का नाही ही साडी नेस बघ. ही कशी नाजूक आहे, अगदी तुझ्यासारखी. नाहीतर असं कर ना, आदित्यला विचार, त्याच्याच आवडीची नेस. नाही नाही, मी आजीची चंद्रकांत नेसते. बर बाई, तेच कर. तेवढ्यासाठी तुझ्या आजीचं मन मोडायला नको. बरं बाई, तू कुठली पण साडी नेस, पण तुला मीच तयार करणार, कळलं का? आणि गपगुमट तयार व्हायचं. हा तयार आहेच मी. बर चल आवरूया पटापट. हा या 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 बसा.
गोड दिसायले. सुंदरी छान दिसते हा. सारखी कामात असती. अगं कौतुक बी करून घ्यावं कधी कधी. कशाचं कौतुक आणि कशाचं काय. चला मांडायला सुरुवात करायची ना. होय होय. मंगलताई, अभिमान वाटतोय बाई तुमच्या सुंदरीचा. आता कलेक्टर झाली ना की पुन्हा करू तिचा हळदी कुंकू. अहो पण ते काय खायचं काम आहे का? लई अभ्यास करायला लागतो. म्हणून तर कौतुक वाटतंय तिच्या जिद्दीचं. अहो संसार सांभाळून करतीये सगळं. संसार. अनु मॅडम, अरे वा, मी कालपासून टेन्शन मध्ये आणि इथं इकडे एकदम मजेत आहे. एन्जॉय करतेय. मॅडम तुम्ही याल याची कल्पना नव्हती मला. मुद्दामच आले, तुला नाही तुझ्या नवऱ्याला भेटाय.
अनुला कळलं असेल का मी सुंदरीला भेटायला आले? नाही, तिला कळलं आणि ते न सांगता आले तर खवळेल माझ्यावर. देवा मदत कर बाबा. काय कुठं काय कसं? तुझ्या जवळच्या मैत्रिणीपासून लपवून ठेवलेस ना त्याला? मी लांब नाही ठेवलेलं मॅडम. उलट मला तर तुम्हाला त्यांना भेटवायची घाई आहे. पण प्रत्येक गोष्टीची एक योग्य वेळ असते. लवकरच भेटवीन मी. पण बरं झालं तुम्ही आलात. अनु मॅडम, आमची सुंदरी कशी छान दिसते ना बघ. आमची नाही, आपली म्हणा. आपल्यापेक्षा अनु मॅडमचं जास्त जीव आहे सुंदरीवर, नाही का अनु मॅडम? छान दिसतीये.